करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा. आपल्या विद्यार्थ्यांची सुधारणा करणे हाच प्रत्येक शिक्षकाचा ध्यास असतो. पण आज परिस्थिती बदलली आहे का? काय आजचे कडक नियम शिक्षकांना हतबल करतायत काय? एकेकाळी शिक्षकांचा एक शब्द प्रमाण मानला जायचा, पण खरोखरच आज काळ बदलला आहे. छडी लागे छमछमचा काळ आता मागे पडला असून कडक असे शासन नियम समोर आलेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे स्वागतार्ह आहेत, पण यामुळे शिक्षक हतबल झाले आहेत काय, हा एक मुद्दा समोर आला आहे. सोबतच मुले बिघडली तरी चालतील पण आपल्यावर कारवाई नको अशी नकारात्मक मानसिकता शिक्षकांमध्ये निर्माण होते आहे. हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण ठरू शकते काय, हा दुसरा मुद्दाही समोर आला आहे. खरे तर शिक्षक हा एखाद्या कारागिराप्रमाणे असतो. जसा कारागीर ओल्या मातीला आकार देताना बाहेरून फटके मारतो पण आतून मायेचा आधार देतो, तसेच काहीसे शिक्षकाचेही असते. शिक्षक ही विद्यार्थ्याला घडवण्यासाठी कठोर होतात, विद्यार्थ्यांना दुखावण्यासाठी नाही. शिक्षकाचे विद्यार्थ्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नसते. विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे हीच त्यांची एकमेव तळमळ असते. या प्रवासात पालकांची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची ठरत आहे. खरं तर मुलांसमोर शिक्षकांबद्दल कधीही नकारात्मक बोलणे टाळले पाहिजे. जर पालकांची काही तक्रार असेलच तर मुलांसमोर गोंधळ न घालता शाळेत जाऊन त्यांनी शांतपणे संवाद साधला पाहिजे. शिक्षकांचा सन्मान केला तरच तुमचे मूल शिक्षकांचे ऐकेल. शिस्तीला शिक्षा समजू नका, ती शिस्तच मुलांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करत असते, याचा विसर पडता कामा नये. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शाळा, शिक्षक आणि पालक यांनी एकमेकांचे पूरक म्हणून काम करणे ही आता काळाची गरज बनली. जेव्हा समाज शिक्षकांच्या सुधारण्याच्या भूमिकेला पाठिंबा देईल तेव्हाच एक सुजाण आणि शिस्तप्रिय पिढी घडेल, हे मात्र नक्की. लक्षात ठेवा, हतबल शिक्षक नाही तर सशक्त शिक्षक आणि त्यांना सहकार्य करणारे पालकच मुलांचे भविष्य उजळू शकतात. तुम्हाला काय वाटते? आजच्या शिक्षण व्यवस्थेत बदल कशा प्रकारे व्हायला हवा, तसेच मुलांना शिक्षा कशा असाव्यात, शिस्तीसाठी नेमके काय केले पाहिजे, याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुम्ही अद्याप आपली करमाळ्याची खबर हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा.